हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे. रात्री अर्थात सायंकाळी 7:02 सप्तमी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्राचे अहोरात्र असणार आहे. योग मित्रांनो वरियान योग आहे. सायंकाळी 5:10 परिक योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वनिज करण आहे. सायंकाळी 7:02 विष्टीकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या 7:30चा त्रास जर या राशींच्या जातकांना होत असेल तर त्यांनी कृपया जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर नक्कीच आपल्याला धार्मिक सेवा शनिदेवतेची करावी लागणार आहे. अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:28 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:53 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेला आहे. तर असा शनी आपल्याला काय फळ देईल हे देखील ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षरात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे मूळ नक्षत्रे वर्यान योगे वनिज करणे षष्ठी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न विकडापा मोपात दुरितक्षयद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या थांबनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी 5:10 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा, त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, या पंचांगामध्ये आता मुहूर्त दिले जाणार नाही, कारण महिन्याभरासाठी मुहूर्त हे ठरलेले असतात. तर यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता. जर आपल्याला मुहूर्ताची गरज लागली तर याची लिंक मी खाली दिलेली आहे या ठिकाणी. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिन विशेषमध्ये षष्ठी श्राद्ध कर्म आहे. या षष्ठी तिथीवर जर आपले कोणी नातेवाईक किंवा आपल्यावर अवलंबून असलेले नातेवाईक आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, सायंकाळी यमघंट योग हा या वेळेपर्यंत असणार आहे. हा जनन शांती संबंधी योग आहे. मित्रांनो, या वेळेमध्ये जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती त्यांच्या निवासस्थानी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करायची आहे. मित्रांनो,
आणि यावेळी जर आपण ती केली नाही तर मग मात्र आपल्याला पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो. आणि पंचांग बदलले की आपण सर्व विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती आपल्याला कमी करायची आहे जननशांतीच्या माध्यमातून मित्रांनो. हा यमघंट योग अहोरात्र असणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. सायंकाळी 7:02 भद्रा योगाला सुरुवात होईल. हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे हा राहू आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण रेग्युलर कामा व्यतिरिक्त महत्वाची किंवा विशेष कामे या काळात करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. अग्नी पृथ्वीवर सायंकाळी 7:02 हजर आहे, त्याआधी नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण या वेळेनंतर सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते देखील बंद पडतील तर मग आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो हमखास आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो, अपयश देतो मित्रांनो. तेव्हा शक्यतो याही वेळेमध्ये आपण महत्वाची किंवा विशेष कामे टाळा, रेग्युलर कामे करा मित्रांनो, जेणेकरून आपल्याला अपयश येणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.